चिंचवली तुमचं मनपूर्वक आम्ही असं अभिनंदन व्यक्त करू, कारण ऋतिकची बऱ्याच वर्षाची मेहनत आहे आणि आज अखेरकार ती अगदी फळाला आली आहे. त्यांनाही शुभेच्छा. जनता राजा ट्रॉफी 2026 हे पर्व डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ खाणाव आणि आई गावदे क्रिकेट संघ खाणाव यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली स्पर्धा आपण सगळेजण इथे एन्जॉय करतो. दरम्यानची लढत एक रायगड परिसरातील दिग्गज संघ आणि त्या दिग्गज संघाला नुकताच आपण पाहिलं की अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं की बेस्ट टीम अवॉर्ड जनमान नेरे टीम आणि त्या नेरे टीमचे ज्युनियर खेळाडू आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मैदानामध्ये ज्यामध्ये एक सिनियर रोहन पाटील हा खेळाडू उपलब्ध पाहायला मिळेल आणि सगळे नौके खेळाडू आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच संघ आहे रसायनी एरियातील एक दादा संघ आहे, मातबगर संघ आहे, अर्थातच भोकरपाडा जनमान भोकरपाडा या दोन टीम मध्ये आपण मॅच इथे बघणार आहोत. मॅच पाहण्यासाठी आपण जरूर जाऊ. खानाव संघ आपण पाहिलं की अगदी वलभच्या टुर्नामेंट मध्ये सामना खेळत असताना सुपर 8 साठी ते दाखल झालेले आहेत आणि जवळपास आपण जर पाहिलं प्रतीक बॅटिंग करत असताना 100+ पॉइंट त्यानं आतापर्यंत कमावलेत. सो खानावचं स्वप्न एक सामना जर जिंकला तर सत्यात उतरेल. सो याची देखील सगळ्यांना चाहूल लागलेली आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. सागरभाई तवले आलेले आहेत, आपलं स्वागत आहे. माझ्याकडे मी घेऊन चलेन जरूर. सामना सुरूचा पंचांचा इशारा थोड्याच वेळामध्ये येईल, कारण आता आपण फ्रेश पुलला सुरुवात करतोय. पहिल्या सुपर आपण पाहतोय अगदी 14 मध्ये दाखल झालेल्या संघाचं नाव आपल्याला सापडलंय. आता अजून 2 संघ आपल्याला हवेत आजच्या रात्रीमधील हा शेड्यूल आहे आणि त्याच्या आता इथून सुरुवात होतीये. भोकरपाडा वर्सेस नेरे ही लढाई असेल. ही लढाई आपण इथे सुरू करतोय आणि मॅच पाहण्यासाठी आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. तर थोडं स्पीडअप करा आणि थोडस जलद गतीनं सामना सुरू करा अशी नम्रतेची विनंती आहे. जास्त वेळ नाहीये. भोकरपाडा चला लांबून आलात, बट आता 9:34 आपण सुरू करतोय. 4 षटकं 20 मिनिटाच्या अवधीमध्ये समाप्त झाली पाहिजेत. मॅचकडे घेऊन चलते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला अगदी हलकीशी दिशा द्यायचा प्रयत्न. आघाडीचे 2 फलंदाज ज्यामध्ये अमन गायगोडा आणि अगदी रोहन पाटील गायकवाड ना अमन गायकवाड आणि रोहन पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. सुरुवात झाली आहे. अकाउंट ओपन 1 सह स्ट्राईक रोटेट. धावसंख्या फलकाला नवा आकार, नवा रूप आणि नवी संजीवनी. पालवी फुटल्या. यॉर्करची लेंथ वापरल्या. समोर खेळायचा प्रयत्न होता तिथे आणि मिड ऑन मध्ये आपण पाहतो फिल्डर उपलब्ध आहेत प्राणीत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कोणतीही चूक नाहीये. आमचे समीर भाई शिरवलीचे आज अगदी या संघाला रिकमेंड करण्यामध्ये त्यांचं मी म्हणेन की मोठा हात आहे. त्यांना मी जरूर इथून इन्व्हाइट करतो की यायचं मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ओ द विकेट. हा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता. गॅप शोधली आहे. पॉइंट मधून पाठलाग होतोय बॉलचा. आउटफील्ड थोडी धीमी आहे, सो तिचा फायदा मिळतोय. सिंगलला लगेचच आपण पाहिलं की अगदी डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि इथून धावसंख्या देखील इन्क्रीज होताना पाहायला मिळते. दोन धावसंख्या वाढलेल्या 3 अंकावरती जाऊन पोहोचलेले बॅटिंग करत असताना नेरे संघाचे फलंदाज. पॉवर प्लेला बॅटिंग होती आणि पॉवर प्लेच्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्यामध्ये रोहन पाटील बाहुबली ज्यानं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं की उत्कृष्ट फलंदाज एक टायटल जिंकलेला हा एक अगदी मोठ्या कॅलिबरचा खेळाडू आणि संपूर्ण जबाबदारी या संघाची त्याच्यावरती असणार आहे. तिळ मात्र शंका नाहीये. स्टॅकेंडला तो आलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. फ्रंटलाईन अटॅक. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, कोणती चूक नाही. थोडे फंबल झालेत. आता फंबल झाली होती की रणनीती होती हे पाहता अगदी सगळे इथे जरूर विचारपूस करतायत. सिंगल मिळेल तोपर्यंत एका धावेवरती समंजसपणा राखलाय बॅटिंग करत असताना रोहन पाटील आणि अमन गायकवाड या 2 फलंदाजांनी. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना 4 चेंडू आणि 4च धावा आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्या म्हणजेच साई 11 आई गावदे नेरे संघाच्या. ओ द विकेट. हा चेंडू यॉर्करची लेंथ वापरली आहे. जन्मान भोकरपाडाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. जास्तीत जास्त आपण जर पाहिलं ना बॉडी पासून दूर ठेवायचा प्रयत्न राहतो चेंडू त्याचा. स्पेशली पॉवर प्लेला बॉलिंग करत असताना आपण रितेश आगिवलेची ही गोलंदाजी नियमितपणे बघितल्या. समर 11 आपण पाहतोय टीम आज मैदानाच्या आतमध्ये. जन्मान भोकरपाडा आणि साई 11 आई गावदे नेरे. वॉट अ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 1. पॉवर प्ले मध्ये कुठल्याही प्रकारची कॅपिटलाइज धावसंख्या नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ ज्यामध्ये 4 धावा 0 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग आपण पाहतोय ती म्हणजेच नेरेची.
सचिन मोरे मिस्टर आयकॉनिक उर्फ बिट्टू यांच्याकडून नेरे टीम साठी शुभेच्छा आल्यात आणि ते देखील सामन्याचा आनंद घेतात. नुकताच मोठ्या स्टेजवरती आपण त्यांना खेळताना पाहिलं. आरपीएल सुरू झालेल्या आणि आरपीएलचा डंका वाजतोय आणि अगदी आपण पाहिलं की रायगड संघामधून देखील दायित्व केलं आणि आता अगदी आपण पाहतो तर नक्कीच ग्रुप स्टेजचे सामने देखील ते खेळतात. त्यांना शुभेच्छा. 4 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपलेलं आहे. ओव्हर क्रमांक 2 पॉवर प्ले 2 ची सुरुवात गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रणित पाटील याला निवडलेला आहे. अलीकडच्या षटकामध्ये आपण पाहिलं मिड ऑफ मध्ये फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग दाखवली. आता त्यानंतर इथून बॉलिंगची जबाबदारी त्याच्यावरती टाकलेली आहे भोकरपाडा संघानं. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहे बॅटिंग करण्यासाठी रोहन पाटील. संपूर्णपणे जबाबदारी आहे रोहनवरती याची चर्चा आपण आधीच केलेली आहे आणि तोच रोहन ऑन स्ट्राईक. लव फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. एक सिंगल सेकंड साठी चान्स घेत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सेफ पोहोचले अमन गायकवाड आणि 2 धावा पूर्ण. चित्त्याच्या चपलाईनं सिंगल डबल वरती फोकस द्यावा लागेल कारण सुरुवातीला आपण पाहिलं की स्ट्रोक खेळण्यासाठी मुळात मी म्हणेन की इथे बॅटर डिस्पॅच होत नाहीयेत. बॅटर जे आहेत त्यांना आपण पाहतो की इथून बर्डन नाहीये बॅटिंगचं कारण आपण जी बॉलिंग आणि त्यामध्ये पिच पाहिली विकेट पाहिली तर विकेट जे ती शॉर्ट विकेट आहे त्यामुळे लेंथ ती आहे विकेटची ती थोडी कमीच आहे. त्यामुळं इथे बॉलर्सला जास्त फायदा मिळतो बॉलिंग करत असताना. फिरकी पट्टूया आणि गती परिवर्तन करत गोलंदाजी करत असताना आपण पाहतो भोकरपाडाचा प्रणित आतापर्यंत आपण पाहतो की 2 चेंडू त्यांना अगदी सुंदर फेकलेले आहेत आणि 2च धावा खर्च केल्यात. बॉलिंग मार्फत पाटील आणि समोर रोहन पाटील. पाटील वर्सेस पाटील अशी क्लॅश पाहायला मिळते. स्ट्राईकला रोहन आहेत. 6 धावा धावफलकावरती निरीक्षक खात्यामध्ये झालेल्या आहेत. गोलंदाज तयार आहे. समोर 11 जन्मान भोकरपाडा टीम टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय. फुल टॉसची लेंथ आहे समोरच्या दिशेनं पिक केलाय. फिल्डर आहेत. एकच रन मिळेल कोणतीही चूक नाहीये तिकडे फिल्डर कडून आणि सिंगल न धावसंख्या पुढे. धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळतात. 7 रन ऑन बोर्ड. धावसंख्या टोटल 7 झालेल्या. 0 गड्यांचा मोबदला. ओव्हर क्रमांक 2 P2 मध्ये गोलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहतो कुठल्या प्रकारचा आतापर्यंत स्कोरिंग शॉट पॉवर प्लेला आला नाहीये बॅटिंग करत असताना नेरेच्या माध्यमातून. ओ द विकेट ना हा फटका फसलाय पॉइंटला फिल्डर कोणतीही चुकी नाहीये आणि पहिला विकेट गारद. विकेट क्रमांक 1 फलंदाज बाद. विकेट पडलेली आहे. थोडंसं दडपणाचं वातावरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच 40+ लिजंड खेळाडू विनोदजी पाटील यांचे सुपुत्र यश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. आताच नुकताच झालेली स्पर्धा नेरीतील अध्यक्ष ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीमध्ये अगदी या खेळाडूची बॅटिंग आपण अगदी विस्फोटक अंदाजानं बघितली. त्यामुळे मोठी जबाबदारी आता असणार आहे. अमनच्या जागेवरती रिप्लेस खेळाडू म्हणून संधी मिळते. 1 डाऊनला चान्स आणि मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. यश 7 धावा धावफलकावर देत 1 गड्याचा मोबदला. ओव्हर क्रमांक 2 प्रणित पाटील आतापर्यंत सुंदर गोलंदाजी फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 सफलता त्यांच्या नावावरती जमा. बॅटिंग करत असताना लेफ्ट हँड बॅट्समन यश. ओ पाटीलचा वार फसला फिका पडलाय डाल मेघाला आणि इथून आपण पाहतोय अजून एक फलंदाज बॅक टू बॅक डगआउट मध्ये परततोय. फलंदाज बाद झेल बाद. क्या बात आहे.
मुठभर मावल्यांना अगदी हाताखाली घेऊन ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं आणि आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये स्वराज्य स्वाधीन केलं ते राजे छत्रपती शिवाजी राजांचे संगीत ऐकायला मिळालं. डीजे मास्टरचे विशेष कौतुक आणि विशेष कौतुक गोलंदाजाचं केलं जाईल, कारण आताच आपण बघितलं तर 2 बॉलला 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. ऑन हॅट्रिक आहे प्रणित पाटील. या स्पर्धेमध्ये तशा पाहिल्या तर बऱ्याचशा विकेट हॅट्रिक झालेल्या आहेत. आणि जर प्रणितनं जर हॅट्रिक संपादन केली तर दीपकजी तवले यांच्याकडून आपण पाहतोय की 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन हॅट्रिक बॉलर तयार प्रणित, समोर फलंदाज चिन्मय. चिन्मयसाठी हा बॉल लेंथ पाहिली, वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 धाव, एका धावेसह टीमची धावसंख्या पुढे आणि टोटल मध्ये धावसंख्या ऍड होईल. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच एकेरी अंकामध्ये 8 धावा. ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात आणि त्यामध्ये आपण पाहतोय सध्या आपल्याला पाहायला मिळते की अगदी बॅटिंग थोडीशी आपल्याला धीम्या गतीनं होताना पाहायला मिळाली आहे. सो आता इथून गिअर शिफ्ट करावा लागेल, चान्स घेणं महत्वाचं आहे. रोहन मैदानामध्ये आहे. ओ एज अँड टेकन रो मध्ये 3 मधोमध्ये एक व्हाईट बॉल होता आणि गोलंदाजाला आणखीन एक यश मिळत आहे. बॅट बाद. हँडसम आमचे कुशल भाई पाटील तोंडरे आज इनॅक्शन मध्ये नाहीयेत, सामना पाहण्यासाठी आलेत. ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली. मधोमध्ये वाईट होता त्यामुळं बक्षिसाचे मानकरी ठरणार नाहीत खेळाडू. 8 धावा धावफलकावरती, 8ला 3 पडलेत. संघ अडचणीमध्ये यातून मात्र शंका नाहीये. बॉलिंग मार्फत गोलंदाज प्रणितनं अगदी जबरदस्त षटक दिलं, ज्यानं 4 धावा खर्च करत 3 गड्यांना अगदी आपण पाहिलं तंबूचा रस्ता दाखवला. एक गोल्डन स्पेल आपण पाहतोय अगदी आपल्या संघासाठी त्यानं दिला. द मॅन विथ गोल्डन आर्म गरजेसाठी आणि गरजेपोटी आपण पाहतो की अगदी तो नियमितपणे सक्षम कामगिरी करणारा गोलंदाज आहे रसाने बोकरपाडासाठी. समर 11 जर्मन बोकरपाडा संघ. ओ हवेत खेळलेत, मिस टायमिंग स्ट्रोक, महत्वाची गडी बाद होण्याची चान्स आली होती. ओ सेफ आहेत, बाल बचावलेत. रोहन पाटील सारख्या महंतम बाहुबली खेळाडूला जीवनदान मिळत आहे. 1 रन मिळाली ते एका धावेनं धावसंख्या आपण पाहतो पुढे टोटलला आकार येईल. एकेरी अंकामध्ये 9 धावा पाहायला मिळतील. कदाचित रोहनचा इतिहास विसरून गेलेत विकेट किपर. मी आधीच चर्चा केली होती की अगदी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाज टायटल जिंकलेला आहे. कॅलिबर जो आहे उदा जो या खेळाडूचा मोठा आणि त्याला आपण पाहतो 5 बॉल 5 षटकार एका बॉलवर डिफेन्स करणारा खेळाडू रोहन पाटील. तो नॉनस्ट्राइक हँडला नवंश पाटीलसाठी बॉल त्याचा छोटा बंधू आहे. यॉर्करची लेंथ वापरली आहे आणि आपण पाहतोय कोणती रन नाहीये. डॉट बॉल वारंवार येत आहेत धीम्या गतीनं. काल एक सामना लोएस्ट स्कोरिंगचा 29 आणि 30चं टार्गेट होतं आणि 30चं टार्गेट चेस करण्यासाठी ज्यावेळेला जयमान बेलोली संघ मैदानामध्ये उतरला त्यावेळेला अगदी वाजेपूर संघानं त्या संघाला 17 वरती ऑल आउट केलं होतं. 5 ओव्हरची मॅच. या मैदानावरती आपण पाहतो की सामने एखाद दुसरे लोएस्ट स्कोरिंगचे पाहायला मिळतात, तर कधीच तरी आपण इथे पहा लॉंग स्टॉप कडे बॉल जाईल असं वाटू लागलं, पण नाही. इथे 1 रन मिळते. एका धाव्यानं धावसंख्या जी होती पुढे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एके रंगातून दुहेरी अंकामध्ये धावसंख्या फलक कन्वर्ट झालेले 10 धावा धावफलकावरती आहेत. टोटल आपण पाहतो त्या म्हणजेच 3 गड्यांचा मोबदला. पहिल्या ओव्हरला विकेट नव्हती, दुसऱ्या ओव्हरला 3 विकेट लगातार लागोपाठच्या 3 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतरचं अगदी आताचं षटक आपण पाहतो बॉलिंग मार्फत रितेश आगिवले बॉलिंग मार्फत तयार आहेत. यावेळेला फटका फसलाय पुनशा जीवनदान रोहन पाटीलला. 2 वेळा मैदानामध्ये थांबण्यासाठी त्याला संधी उपलब्ध करून दिली जाते. रोहन थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे संघाम आणि त्याला जीवनदान मिळणं कदाचित ही शुभ संकेत असणार आहेत, कारण ज्या वेळेला
आपण पाहतो एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळतं ना, जीवनदानाची रासलेला आपल्याला माहिती आहे. मग 17व्या शतकामध्ये मोहम्मद गौरी भारतावरती चालून आला होता आणि पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला 17 वेळा जीवनदान दिलं होतं आय थिंक. त्यानंतर मात्र एकही वेळा जीवनदान दिलं नव्हतं. ओ याही वेळेला, बट या वेळेला कोणती चुकी नाही आहे. लेग स्लिपला जबरदस्त कॅच आणि रोहन पाटीलचा डाव संपतोय. दहाला 4 पडलेत संघ अडचणीमध्ये. काल कसोटीचा वारसा संघर्षाचा. नेरे म्हटलं तर ताकदवर संघ आणि नेरे म्हटलं तर नुकताच रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्या संघाला आपण पाहिलं 2025-26च्या बीट मधून की अगदी सर्वोत्कृष्ट संघ असा देखील पुरस्कार मिळाला आणि त्या संघाचे हिस्सा असलेले खेळाडू संघामध्ये आहेत. अपरगट करण्यासाठी गेले होते, कुठल्या प्रकारचा शॉट कन्वर्ट करू शकले नाहीयेत. कनेक्शन नाहीये. ओव्हर क्रमांक 3 संपलेली आहे. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 3.33च्या सरासरीनं 10 धावा धावफलकामध्ये 4 गड्यांचा मोबदला. संघ अडचणीमध्ये टोटल 10 रन. ओव्हर क्रमांक 4 नवीन गोलंदाजाला संधी दिली जाईल. आदी पाटील वरती जबाबदारी टाकलेली आहे आता बॉलिंग करण्याची. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. आम्ही इन्व्हाइट करतो इथे की आपण यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. आम्ही इथे इन्व्हाइट करतोय अंश 11 डीसीसी कोपरा आणि तोंडरे या दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण इथे टॉस साठी संपर्क करायचा आहे. फुल टॉस लाईन पिक केली आहे. पॉवर जनरेट आणि फटका कॅल्क्युलेट स्ट्रोक देऊन जाईल. 6 रन षटकार. आम्ही इथे टोटल 16 झालेले आहेत. टॉस साठी पुन्हा इन्व्हाइट करतोय. रिव्ह्यू घेतलेला आहे. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे जरूर. आणि वॉररूम मध्ये पण पाहतोय सुधीर पाटील सर कानफोलीचे एक फास्टर बॉलर म्हणून ज्यांची गणना आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. फेअर बॉल आहे. लिगल बॉल गृहीत धरला जाईल. आपण चलतो मॅच कडे. टोटल 16 धावा झालेल्या आहेत. 4 गड्यांचा मोबदला आहे. संघ अडचणीमध्ये अशा प्रकारचे फटके आता गरजेचे आहेत. यस चेंडू हवाय. चला आयोजक अजून एक चेंडू हवाय त्यांना. त्याची पूर्तता इथे केली जाईल कारण क्वालिटी क्रिकेट आणि दर्जा क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये मेंटेन ठेवला आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची वाहिनी आपल्यासोबत आज ट्यून आहे आणि ही स्पर्धा ते कव्हर करतायत. सामन्यांचं चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यानंतर डीजे हंसिका, अश्विन भोपी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते. डीजे मास्टरचंही कौतुक आम्ही करू. तसेच आपण पाहतो आमचे गुणलेखक अर्थातच कृतार्थ पाटील जवळपास 7वी मध्ये आहेत परंतु भरपूर चांगली गुणलेखनाची भूमिका. इथे पाल एज लागलेले फर्स्टली थोडीशी बीट झाली आहे. रन घेण्यासाठी चान्स तिकडे लगेच क्रिएट होते. आघाडीचे अमन गायकवाड मैदानामध्ये आहेत
त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असणाऱ्या 1 रन धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचलेल्या 17 रन टोटल कार्डवरती पाहायला मिळतात. बॉलिंग मार्फत गोलंदाज आदी पाटील ओव्हर क्रमांक 4 आतापर्यंत 7 धावा खर्च झाल्यात. फ्रेश आपण पाहतोय गोलंदाज वापरायची संधी, कारण वैयक्तिक 2 षटक आपण अगदी रितेश आगिवलीला टाकताना पाहिलं. समोरच्या दिशेने खेळलेत ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका फिल्डर आहे तिकडे. एक जलद गतीने सिंगल कंप्लीट करत असताना फलंदाज. सिंगलची धावसंख्या अपग्रेड 17 वरती होते, आता 18 वरती जाऊन पोहोचतील. 18 रन आपण धावफलकावरती पाहतो. षटकामधून अजूनही आपण पाहतो चेंडू शिल्लक आहेत, त्यामुळे जबाबदारी असणार आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, निम्म षटक आहे आणि आता खेळाडूची जबाबदारी असेल स्पेशली 9 वरती. 9चा डाव संपला जाईल की काय. यस, विकेट किपरनं केलंय काम तमाम आणि जर्सी नंबर 18 नौश पाटील देखील माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश पाटील आता इथून बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतील. मधल्या फळीमध्ये मोठी जबाबदारी आहे, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. सन्मानजनक धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये किमान मिळून की 40+ धावसंख्या होणं गरजेचं आहे. या मैदानाचा आराखडा पाहिला तर 40 धावा जिंकण्यासाठी काफी नाही आहेत, परंतु लढण्यासाठी काफी आहेत. आणि या मैदानावरती लोअर स्कोरिंगच्या मॅचेस देखील आपण बघितल्यात की अगदी जबरदस्त पाहायला मिळाल्यात. यॉर्कर शिलेंद्र वापरले फॉलो मध्ये स्वतः कॉट अँड बॉलची नामी आहे. संधी होती, संधी उकली, बट चांगलं प्रोटेक्शन तिकडे आणि चांगलं स्टॉप केलं बॉलर्स बॅकनं. फिल्डिंग आपण पाहिली तिथे, कोणती चूक नाहीये, एकही रन नाहीये. डॉट बॉल. सुरुवात नव्या ओव्हरची झाली आहे आणि अगदी आपण पाहतो की आता 4थ्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल आता आदी पाटीलच्या षटकातून बाकी असणार आहे. धावा थोड्या दिमागातीने चालल्यात. एक षटकार स्कोरिंग शॉट, एक चौकार स्कोरिंग शॉट जो इम्पॅक्ट टाकणारा राहील आणि त्याची आता इथून नितांत आवश्यकता भासली आहे. गरज आहे नेरेला चांगला मोमेंट शिफ्ट करण्यासाठी, ही फार महत्वाची गोष्ट राहते. समोर खेळायचा प्रयत्न होता, 1 रन समंजस आणि समझोता करावा लागेल. सिंगल आलेले आहे तिथे, सिंगलला धावसंख्या जी होती आपण पाहतो जरूर पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ, टोटल धावसंख्या जमा केली आहे 19. 1 षटकाचं येणं अजूनही बाकी असेल. मध्ये छोटासा ब्रेक आहे, जाऊयात डीजे कडे. साई तुझे मी दर्शन घ्याया. एकोणीस धावसंख्या टोटल. 5 गड्यांचा मोबदला. अर्धी सेना जी होती अगदी माघारी परतल्या. संघ थोडंसं अडचणीमध्ये, डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावी लागेल. या ओव्हरमध्ये जर मिळून की अगदी धावा आल्या तर मग मॅचला एक रंजक रूप निर्माण होईल. 40 पर्यंत पोहोचणं महत्वाचं राहील. सो मिळून की 20-21 धावांचा षटक हवा. डेथ ओव्हरला थ्रिलर बनवावी लागेल बॅटिंग करत असताना. साई 11 आई गावदे नेरेला, यात काही मात्र शंका नाही. या काय घडते काय बिघडते, जादूच्या आकड्यांचा केलं. डेथ ओव्हरची कहाणी पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी घेऊन चालतोय. अंतिम षटकामध्ये यावेळेला फटका चांगला खेळला, पाठलाग होतोय बॉलचा. लास्ट मोमेंटला आपण चांगली फिल्डिंग तिकडे बघितलेली आहे. जरूर इथे आपण पाहतो की आता या बॉलवरती जरूर धावा पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांकडे आपण नाही बाउंड्री चेक करायचा निर्णय ऑनफिल्ड पंचांचा पाहतो. जरूर आपण जाऊयात वॉर रूम मध्ये.
हॅलो. तर मी विनंती करेन सागर दादा मुंडे, रोहित दादा पाटील त्यांच्यासमोर आपण पाहतोय आदित्य दादा फराड यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सेफ आहेत. 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा त्याच दिशेनं यावेळेला कार्पेटचा शॉट आहे. 1 रन पाहायला मिळेल. सेकंडचा कुठलाही चान्स घेत नाहीये अमन, कारण अमनला स्ट्राईकला ठेवायचं आहे. बॅटिंग करत असताना आता आलेले फलंदाज सुमित पाटीलला. नितीश आणि सुमित आहेत, माफ करा. सुरुवातीलाच अमन देखील आपण पाहिलं की बाद झालेले आहेत, त्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. बट नितीश न चांगली धावसंख्या उभी केलेली आहे, सो थोडी मोठी जबाबदारी असेल आता. स्ट्रायकेंडला सुमित, 4ला 4 दिलेत नितेशनं. त्यांनी स्ट्राईक जरूर आता समोर सुपूर्द केली आहे. इथे पहा, हा बॉल फर्स्ट स्लिप मध्ये, 1च रन, एकापेक्षा आणखीन काही नाहीये. धावा अगदी कमी पाहायला मिळतात. 1 न धावसंख्या पुढे संघाचं खातं जे आहे ते जाऊन पोहोचत आहे. यावेळेला टोटल 23 या आकड्यावरती. शेवटचे अखेरचे आता 3 बॉल बाकी आहेत टार्गेट सेट करण्यासाठी नेरेकडे. 3 मोठे फटके कदाचित मी म्हणेन की 40 पर्यंत पोहोचतील. 2 मोठे फटके तरी देखील एक बऱ्यापैकी धावसंख्या पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. चांगल्या रुटीनचा सामना आपण पाहतोय जनमान बोकरपाडा समर 11 या संघानं जरूर केला. ओ यावेळेला पिकअप, फटका लाजवाब. फिल्डर आहे तिकडे आणि करून बसले चुकी. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी. 4 रन. बॉल शेवटचे टार्गेट सेट साठी समोर खेळलेत. फक्त दिशा दिली. 1 रन मिळेल पाहायला. 1 न धावसंख्या पुढे 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. शेवटचा 1 बॉल, 5 ओव्हर मध्ये फक्त 28 जमा करू शकलेत आतापर्यंत. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. इथून मोठा फटका तरी देखील 30+ धावसंख्या होणार आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली समर 11 जयमान बोकरपाडाची. पूर्णपणे आपण पाहिलं की अगदी 4 मुंड्यात चित्त केले सध्यापर्यंत. तरी मॅच अजून संपली नाहीये, कहाणी अजून बाकी आहे. कारण 1983चा वर्ल्ड कप, मग लोएस्ट स्कोरिंग मॅच भारतामध्ये पहिलं विश्वचषक, ही सामना आपण पाहिलेला. असे अनेक सामने आहेत जे अशा अनेक साऱ्या टुर्नामेंटचे साक्षीदार आणि अगदी आपण पाहिलं की ऐतिहासिक मॅचेस मध्ये नोंद देखील केलेले आहेत, ज्यामध्ये लोएस्ट स्कोरिंग मॅचेस. मग कालची देखील एक मॅच आपण पाहिली तर तशीच होती. शिरोलीच्या अगेन्स्ट ज्यावेळेला जयमान बेलोली संघ खेळत होता, त्यांनी 14 बॉल म्हणजे 2च धावा केल्या होत्या. त्यानंतर धावांचा पाठलाग मोठा होता आणि त्याही फुल टॉस आणि VIP डेस्क वरती पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला धडक मारून जातोय. हा चेंडू सीमा पार, षटकार. चला आपण टॉस करणार आहोत. तोंडरे टीमचा कॅप्टन पोहोचला इथे. अंशन शीतल 11 टीमचे कॅप्टन इथे नाहीयेत. मी त्यांना इन्व्हाइट करतो की आपण यायचंय. इथे दरम्यान टॉस केलं जाईल. 2 टीमचे कॅप्टन इथे प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. येस. चला लगेच फलंदाज देखील पाठवा. चला मैदानाच्या बाहेर भोकरपाडा संघ, आपण आपल्या खेळण्यामध्ये मीटिंग घ्या. जास्त वेळ नाही आपल्याकडे, प्लीज.
चला दरम्यान टॉस केला जाईल. आपण इथे टॉस करणार आहोत. लेट शीतल 11 अँड अंश 11 डीसीसी कोपरा आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल तो म्हणजेच राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. याच दरम्यान आपण इथे टॉस करणार आहोत. टॉस साठी आपण जाऊयात. कोपरा आणि तोंडरे या दोन टीमच्या दरम्यान टॉस केलं जाईल. आम्ही संजयजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा इथे टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी वेळावरती आलेले आहेत. त्यांचं विशेष कौतुक आणि दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो. टू गो इट इज अ कॉल अँड इट इज टॉस जिंकलेला आहे तोंडरे संघानं. नक्कीच त्यांचं आम्ही अभिनंदन व्यक्त करू आणि प्रथमतः आम्हाला निर्णयाची अपेक्षा आहे. गोलंदाजी फिल्डिंग स्वीकारली आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. परी 11 साई स्पोर्ट आरकेसीसी तोंडरे संघ आज मैदानामध्ये आपण पाहतो खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला अंश शीतल 11 डीसीसी कोपरा संघ देखील पाहायला मिळेल. दोघांमध्ये लढा असेल. या लढाईचा आपण टॉस नुकताच केलाय आणि टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. तो टॉस जिंकलाय आरकेसीसी तोंडरे संघानं आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आहे. चला भोकरपाडा संघ जास्त वेळ नाहीये. बॅट्समन पाठवा. भरपूर वेळ तुम्ही मधोमध्ये घेतात. प्लीज फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवा नाहीतर आयोजक म्हणेन की अगदी स्ट्रिक्ट आहेत. काल घरच्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे या गोष्टीमुळे. त्यामुळे आपण थोडी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा आणि फिल्डिंग सेटअप देखील नेरे संघाने लावून घ्यायचा आहे. चला 35 धावांचं टार्गेट आहे. येणारे 30 बॉल 35 ची गरज. एका बाजूला आपण पाहतोय भोकरपाडा, एका बाजूला पाहतोय नेरे. दोन संघांमध्ये फाईट जरूर पाहायला मिळेल. तर अजितभाई गायकर यांचे ते आगमन कोपरे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वागत सुस्वागतम वेलकम शुभ स्वागतम. दोन सलामीर फलंदाज पाहायला मिळतील आपल्याला मैदानात. आदी पाटील त्याच्या सोबतीला आपण पाहतोय प्रणित पाटील असे 2 फलंदाज. 35 धावांची गरज आहे. तिथे मात्र 35 धावांचा पाटला होईल का धावा वाचवल्या जातील येणारा काल सांगून जाईल. दोन संघांमध्ये फाईट. एका बाजूला नेरे संघाने तिथे मात्र 34 धावा जमवल्यात. 35चं टार्गेट आहे. संघ जिंकेल का? गोलंदाजी ताकद त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. नुकताच झालेली स्पर्धा अध्यक्ष शिक्षक नेरे त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आपल्याला जरूर पाहायला मिळाले होते. अप्रतिम यश आपल्याला फलंदाजी पाहायला होती. अप्रतिम सर्व संघाचा खेळ जरूर पाहायला मिळाला होता. तो संघ आज इन ऍक्शन आणि सिनियर खेळाडू आपण रोहनदादा पाटील इन ऍक्शन आपण जरूर पाहतो मैदानात. प्रणितला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. 2 सलामीर फलंदाज प्रणित आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय आदी पाटील. प्रणित पाटील आदी पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अमन गायकवाड आपण गोलंदाजी ट्रॅकवर जरूर पाहतोय. पहिले षटक. चला लगेच सामन्याला सुरुवात होईल. गेम ऑन असणार आहे तिथे मात्र. डी पोल मधील आपल्याला पहिली लढत पाहायला मिळते. एका बाजूला नेरे, एका बाजूला आपण पाहतोय भोकरपाडा संघ. चला गेम इज ऑन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्ट्राईकला फलंदाज प्रणितला पाहतोय. नॉन स्ट्राईकला आधी. पहिला बॉल घेऊन अमन गायकवाड तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवर. या सॉफ्ट सिग्नल, ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील ऑन असेल तिथे मात्र सामन्याला सुरुवात होईल. 35 धाव्यांचं लक्ष आहे. कोण जिंकेल कोण हरेल. पहिला बॉल अमन गायकवाड घेऊन तयार आहे गोलंदाजीच्या बोलल्यावर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रणित पाटील. गेम इज ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अमनचा आपण पाहतोय. तेज तरार वेगवान डॉट बॉलची सांगताय. निर्धाव बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. पहिला बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता अमनच्या नावावर पहिला बॉल राहिलाय. 35 धावांचं टार्गेट आहे. लढाई जरूर चालू आहे. दोन संघांमध्ये लढत लागली आहे. रेस लागली आहे. कोण जिंकेल कोण हरेल. गोलंदाज तयार. दुसरा बॉल अमन. स्ट्राईकला प्रणित साठी होता. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका टप्प्याने बॉल धरतील फेकतील. चांगला थ्रो जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र या बॉलवर एक धाव कंप्लीट. या एकेरीच्या मदतीने संघाचा श्री गणेशा केला जाईल. अकाउंट ओपन केलं जाईल. खातं खोललं जाईल. धावफलक ओपन केलं जाईल. एक धाव धावफलकावर लागेल. 1 रन ऑन बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक धाव धावफलकावर लागली. अमन गायकवाड. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 1. 35 धावांचं टार्गेट आहे.
टार्गेट दररोज छोटे आहे परंतु लढाई दोन संघांमध्ये मोठी आहे. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आपण जरूर पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अमनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरा बॉल, हा बॉल मिडल ऑफ द बॅट आणि तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. वाईस सफर षटकार. फुलगावामध्ये आदी पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. तिथे मात्र सुरुवात केली, आपली बेदकता दाखवली, आपली दहशत दाखवत असताना पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. अमनवर आक्रमण केलंय. 7 धावा दफलगावर आहेत. 3 बॉलचा खेळ समाप्त. आई बॉल गॅप मध्ये इम्प्रूव्ह केलं. तिथे मात्र चौकार 4 धावांसाठी. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. आदी पाटील दहशत दाखवतोय. सलग 2 बॉलवर 2 मोठे फटके. जसा स्ट्राईक वर आला तसा षटकार लगावला. लगेच त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार लगावला. 11 धावा दफलगावर मिळतील आपल्याला. 11 रन ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त. गोलंदाज अमन तयार आहे. समोरामत टाकलाय. तिथे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. क्वेश्चन मार्क तिथे मात्र क्रिएट केले आहेत. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आदिल आपण पाहतोय. हा बॉल वेगवान अगदी बुंद्यात बॉल होता. तिथे मात्र आपण पाहिला बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न करून तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला डॉट बॉलची सांगता. निर्धाव बॉल, बॅट अँड बॉलचा तिथे मात्र संपर्क झाला नाही, कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 11. शेवटचा बॉल, लास्ट बॉल घेऊन ये गोलंदाज अमन गायकवाड. स्ट्राईकला आदिल आपण पाहतोय. आदी पाटील ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल लेग साईडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. यस, फिल्डिंग चांगली होईल. थोडीशी मिसफिल्ड रणनीती जरूर पाहायला मिळाली होती. तिथे मात्र आपण पाहतो या बॉलवर सिंगल कंप्लीट. एका षटकाचा खेळ समाप्त. 1 ओव्हर एंड. धावसंख्या पाहायला मिळते 12 धावा दफलगावर. 12 रन्स ऑन बोर्ड. चला फास्टली खेळायचंय, याच्याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण नौशला पाहतोय. एक ग्रेट ऑलराऊंडर म्हणून नौश आपल्याला ओळख नेरे टीम मध्ये जरूर पाहायला मिळते. कमी काळात चांगला खेळ आपण नौशचा जरूर पाहिलाय. संपूर्ण नेरे टीमचा पाहिलाय. तिसरीच एंट्री होती त्यामध्ये अध्यक्ष चषकामध्ये. एवढी मोठी स्पर्धा होती त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी रनरअप ठरले होते. चांगला खेळ सर्वांचा जरूर पाहिला होता. होम ग्राउंडवर आपली दहशत दाखवली होती. त्यानंतर आज कानवच्या स्पर्धेमध्ये केलं असताना आपण जरूर पाहतोय जाणता ट्रॉफी. यामध्ये आपल्याला 2 संघ पाहायला मिळतात. एका बाजूला रसायन विभागातील संघ भोकरपाडा, एका बाजूला आपण नेरे विभागातील आपल्याला संघ पाहायला मिळतोय. हा बॉल तिथे मात्र 9 आपण पाहतोय. बॉल चढवणे होईल आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता. स्ट्राईकला फलंदाज आदिला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार, एक सिंगल आपण असे केलं असताना जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नौश पाटील, एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख नेरे टीमची. हा बॉल जरूर पाहायला मिळतोय. एका टप्प्याने बॉल फरार होईल. 4 धावांसाठी बॉल फरार, चौकार.
गोलंदाज तयार असणारी 4 धावेनी संघ जाऊन पोहोचेल आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या हा बॉल लाऊड अपील तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र लाऊड अपील गेली होती. अपील पंचांनी फेटाळून दिले. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल 16 धावा धावफलकावर लागलेत. 16 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज नौश तयार असणारे पुन्हा एकदा. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा बॉल आपण जरूर पाहतोय. भिरकवण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट. पुढे सरसावून मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु नऊशी जादूगरी पाहायला मिळाली. चौकार आला त्यानंतर सलगचे 2 डॉट आधीला शांत करून ठेवले. तिथे मात्र पुन्हा एकदा 16 धावा धावफलकावर लागलेत. 35 धावांचं टार्गेट आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. ग्रेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. नौश पाटील हा बॉल सरळ उडवलाय. तिथे मात्र बॉल जाईल. पंचांचा इशारा. एका टप्प्याने फरार. 4 धावींसाठी चौकार. या 4 धावेनी संघ जाऊन पोहोचेल तब्बल 20-20. 20 धावा धावफलकावर लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या षटकातील आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल होता. तिथे मात्र जरूर भिरकवलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र दूरवरून प्रवास करतील परंतु पंचांचा इशारा. अजून एक बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. बॉल असतील आपल्याला पाहायला मिळतील 18 आणि 11 धाव्यांची गरज. 18 बॉल 11चं समीकरण आपण जरूर पाहतोय. 2 षटकांमध्ये आपण धावसंख्या पाहतोय ते एकूण 24 धावा 24. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. त्यानंतर या षटकामध्ये सुद्धा 12 आल्या. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 ऑन बोर्ड आहेत. गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज आपण प्रणीतला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमनला आपण पाहतोय. अमन गायकवाड वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक घेऊन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 18 मध्ये 11 वाचवायचे आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. तिथे मात्र गोलंदाजीची बेदकता दाखवावी लागेल जर सामना क्लोज न्यायचा असेल, जिंकायचा असेल तर. परंतु तसं घडेल का? समोर फलंदाज प्रणीत आहे. नॉनस्ट्राईकला फलंदाज आदी पाटीलला आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल. आधीच्या गोलंदाज तयार आहे. हा बॉल आपण पुन्हा एकदा पाहतोय. तिथे मात्र सरळ केलेला आहे. क्षेत्ररक्षक असणार तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. बॉलची फिल्डिंग केली जाईल. जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत या बॉलवर सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा 25. अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. येणारे 17 बॉल 10 ची गरज. गोलंदाज तयार आहे. 17 बॉल 10चं समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अमन. 17 मध्ये 10 ची गरज होती. तिथे मात्र ऑफ साइडला फटका गेला. क्षेत्ररक्षक असणार तिथे मात्र डीप लॉंग ऑफला. तिथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळाले. उचलणी गेली, फेकणी गेली तर तिथपर्यंत या बॉलवर एक सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावर लागतील. येणारे 16 बॉल 9 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला असणारे डीसीसी कोपरा संघ आणि त्यांना फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तोंडरे संघ. दोन्ही संघ रेडी राहा. आपण हा बॉल तिथे मात्र फिरकवण्याचा प्रयत्न. तिथे डीपला बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल फक्त सिंगल.
आणि या सिंगलच्या मदतीने येणारी 15 बॉल 8 ची गरज. 15 बॉल 8 चं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. 27 धावा धावफलकावर लागलेत. 27 ऑन बोर्ड. अमनला आपण पाहतोय धावा तोडीच्या संघाच्या कमी झाल्या, त्यामुळे गोलंदाजांवर प्रेशर आलं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मजबूत स्थितीमध्ये सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भोकरपाडा गोलंदाज तयार आहे. हा बॉल आपण तिकडे पाहतो, लेग साईडला केलेला आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, शेवटपर्यंत प्रयत्न होतील. तिथे मात्र प्रयत्न जरूर चांगले झाले. बॉल चढवणी केली. या बॉलवर 2 धावा मिळतील. येणारे बॉल असतील 14 आणि गरज असणारी ती 6 धाव्यांची. 14 बॉल 6चं समीकरण जरूर पाहायला मिळते. बॉल जास्त धावा कमी असं समीकरण आपण मैदानात जरूर पाहतोय. वर्चस्व सध्या भोकरपाडा टीमचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतो, लेग साईडला भिरकवलाय आणि या बॉलवर पंचांचा इशारा येईल. सीमा पार बॉल जाईल. 4 धावांसाठी चौकार. फक्त 2 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र आपण जरूर पाहतोय गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अमनला आपण पाहतोय. हाई बॉल तिथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र गवस निघालेल आणि शेवटच्या क्षणाला फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आधी पाटीलची केली पाहिली तर आपण आपल्या टीमसाठी एक चांगली केली. 14 बॉल मध्ये 30 धावा आपल्याला संघासाठी त्यांनी जमवल्या. येणारे बॉल असतील, येणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतील 12 बॉल आणि गरज ती आपल्याला पाहायला मिळते 2 धाव्यांची. 12 बॉल 2चं समीकरण. नवीन फलंदाज सुमित पाटील, येणार क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. श्वेतला आपण पाहतोय. श्वेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. प्रणित पाटील ऑन स्ट्राईक आहे. 2 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 2चं समीकरण. गोलंदाज तयार आहे. श्वेत पाटील षटकातील पहिला बॉल. श्वेतचा पहिला बॉल आपण पाहतोय. तिथे मात्र डॉट बॉल, निर्धाव बॉल येणारे 11 बॉल 2ची गरज. 11 बॉल 2चं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लढत देता येत नाही रे संघ. तिथे मात्र सामना सोडायचा नाहीये. त्यांना माहित आहे अशक्यही शक्य होतं. तिथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 2ची गरज होती. बॉल हवेत खेळलाय आणि तिथे मात्र विनिंग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. सामना जिंकलाय तिथे टीम भोकरपाडाने. चांगला खेळ नेरे टीम तुम्ही साकारला, परंतु शेवटच्या क्षणाला सामना गमावला आणि एकातही सामने आपल्याला जिंकताना पाहायला मिळाला टीम भोकरपाडा.